नमस्कार, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर खूप सारे DM येत आहेत, खूप सारे मेसेज येत आहेत की मला प्रत्येक मेसेजला रिप्लाय करता येत नाही आहे आणि वाचून थोडंसं दुःख पण होतं की अशा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना कामाची गरज आहे. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी प्रत्येकीला कामं अवेलेबल नाही करून देऊ शकत, कारण की मला जे मेसेज येतात ते सातारा, नाशिक, कराड म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या तालुक्यातून असे मेसेज येतात की ते मला काय काय तालुके माहिती पण नाही आहेत. पुण्यावरून येतात की आम्हाला कामांची खूप गरज आहे, आम्हाला कामं मिळतील का, असे बरेच मेसेज येत आहेत. तर ॲक्च्युली असं आहे की मी जे कामं करते ना ती छोटी मोठी कामं आहेत. म्हणजे एवढे मोठ्या लेवलला माझ्याकडे कामं नाही आहेत की मी एवढ्या बाहेर देऊ शकते, एवढ्या तालुक्यांमध्ये देऊ शकते. म्हणजे मी आता सगळेजण हा एक क्वेश्चन करतात की मी राहते कुठे. सो मी राहते ठाण्यामध्ये, कळवा विठावा म्हणून एक आहे छोटंसं त्याच्यामध्ये सिटी, तिथे मी राहते. सो तिथल्याच ज्या लेडीज आहेत ना त्यांना मी ही कामं देते. तर मला म्हणजे प्रत्येकीला मी आता सारखं तोच रिप्लाय करू शकत नाही. म्हटलं चला एक व्हिडिओ करूया आणि तुमच्यापर्यंत थोडंसं बोलणं पण होऊन जाईल, कारण की आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी नवीन असतं. सो मला हेच बोलायचं आहे की म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला आहे या गोष्टींचा, तो मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा आहे की ज्यावेळेला मी राजकारणात होते म्हणजे काय मी याच्यासाठीच राजकारणामध्ये होते की मला महिलांसाठी कामं करायची होती. आणि त्यावेळेला मी जवळजवळ 25 बचत गट काढले होते आणि त्या बचत गटाने एक आपण असतो ना कमिटमेंट देतो की तुम्हाला, म्हणजे आपण देत नाही, जे कोण असतात उमेदवार उभे, जे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक जे उभे असतात ती आश्वासनं देतात पब्लिकांना की आम्ही तुम्हाला अशी कामं देऊ, बचत गटांना असं देऊ, बचत गटांना तसं देऊ, महिलांना हे देऊ, महिलांना ते देऊ. पण प्रत्यक्षात सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडे आता इलेक्शन झालेलं आहे, कोणालाही काही कामं दिलेली नाही आहेत. आणि ज्यावेळेला बचत गट निघाले त्यावेळेला आमच्या इथे म्हणजे कळवा प्रभाग समिती असेल, ठाणे महानगरपालिका असेल, तिथे मी जाऊन खूप वेळा विचारलं की महिला बचत गटांसाठी तर तुम्ही असं बोलता बचत गट काढा, तर बचत गटांसाठी काही कामं आहेत का? येतात, पर्टिक्युलर कामं येतात. म्हणजे मी ज्यावेळेला गेले होते ना चौकशी करायला, तेव्हा तिथे पिशव्या शिवायची समितीमध्ये कामं येतात, पण ती आपल्यापर्यंत देत नाहीत, महिलांना कोण देत नाही. तिथे कोणतरी दुसराच कॉन्ट्रॅक्ट उचलणार असतो, तो 2 पैसे तिकडे देतो आणि ती कामं परस्पर तिकडे जातात. म्हणजे महिलांपर्यंत कोणतीही कामं पोहोचत नाही. हे आत्तापर्यंत सत्य. आता कुठलेच बचत गट असे नाही आहेत की त्यांना त्यांच्या समितीमधून कॉल आलेत की तुमचे बचत गट आहेत, तुम्हाला अशी कामं मिळतात, या आणि घेऊन जा. असं प्रत्यक्षात कुठेच घडलेलं नाही आहे. तर हा एक अनुभव होता की तुम्हाला शेअर करायचा होता. आणि एक इलेक्शनच्या अगोदर ना मी पण एक अशी मोठी मीटिंग घेतली होती. 300-400 महिला आपल्या एका कॉलवरती आल्या होत्या एका मीटिंगमध्ये. आणि तिथे पण 4 उमेदवार होते आमचे. त्यांनी सांगितलं की बाबा आमचं म्हणजे आम्ही तुमच्यासाठी हे करू, तुम्हाला कामं देण्याचा प्रयत्न करू, किंवा महिला बचत गटांसाठी आम्ही काही ना काहीतरी असं भरपूर कमिटमेंट करून झाल्या होत्या. आता तुम्ही निवडून आलात किंवा नाही आलात, पण आपण एखाद्याला कमिटमेंट केल्यात, त्यांनी तरी ॲटलीस्ट तुम्हाला वोट दिला असेल, काहीतरी आशेने दिलं असेल की आज माझं वोट एवढं किमतीचं आहे की मी तुम्हाला देते आणि तुम्ही माझ्यासाठी काहीतरी कामं करावी. तर प्रत्यक्षात तसं काहीच घडलेलं नाही आहे. पण आपण ज्यावेळेला समोर एखाद्याला फेस करतो, म्हणजे चेहरा आपला असतो, त्यावेळेला आपल्याला कुठेतरी ते गिल्टी फील होतं. आणि तसंच काहीतरी झालं आणि मी माझ्या कामांची सुरुवात केली. म्हणजे थोड्याफार महिलांना का होईना काही ना काहीतरी आपल्याकडून रोजगार गेला पाहिजे. म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की आपल्यासाठी कोणी काय करायला येत नाही. म्हणजे कोण नगरसेवक येईल, कोण सरपंच आपल्याला काम देईल गावात असाल तर, किंवा कोण आमदार येईल, कोण खासदार येईल, कोण मंत्री, आपल्यासाठी कोणी काही. आता लाडकी बहीण योजना, मला त्या योजनेबद्दल काय बोलायचं नाही किंवा मी कुठल्या सरकारच्या अगेन्स्ट नाही आहे की की कोणाच्या अगेन्स्ट वगैरे कोणतंही सरकार असलं तरी पण आपल्यापर्यंत कोण महिलांपर्यंत कामं आणत नाही. आणि ते आता लाडकी बहीण योजना आले, ते काय होतं, सुरुवातीला सगळ्यांना कामं मिळत होती. त्याच्यानंतर असं झालं की त्याच्यामधून पण पर्टिक्युलर काढले की म्हणजे जे कॅटेगरीमध्ये बसतील त्यांनाच फक्त ते पैसे दिले जातील. मग त्याच्यामधून छाननी झाली, त्यातले अर्धे कट झाले. त्याच्यानंतर KYC आली होती आणि काही लोकांना KYC जमली नाही, काही लोकांना डॉक्युमेंट्स नव्हते म्हणून जमली नसेल, काहींना वेळ भेटला नाही, असं काही रिझन झाले आणि मग KYCमधून पण अर्ध्यांना कट केलं. आता ज्या वेळेला मिळत होतं पहिल्या 1-2 महिन्यात, त्याच्यामध्ये फक्त आता निम्म्या लोकांना कदाचित लाडक्या बहिणीचे पैसे मिळत असतील. मला कन्फर्म माहिती नाही, पण मी एक अंदाज सांगते. तर ठीक आहे, तुम्ही 1,500 देताय, पण त्या 1,500च्या बदली जर एखाद्या तुम्ही बहिणीला
काहीतरी असं कामाच्या योजनेसाठी मदत केलात, एखादा कच्चा माल पुरवण्याचं हे केलात किंवा तिला जर तिचं स्टार्टअप करायचं तर त्याच्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे लोन प्रक्रिया पण एवढी मोठी असते की त्याच्यासाठी एवढे ढिगभर कागदपत्र लागतात. त्याच्यानंतर 1-1, 2-2 महिने त्या फाईल्स पडलेल्या असतात, तरी पण व्यवसायासाठी लोन मिळत नाही, कर्ज मिळत नाही, कारण की आपल्याकडे इन्कम प्रूफ काहीच दाखवायला नसतं. आणि इन्कम प्रूफ केव्हा येईल, जेव्हा तुम्ही काहीतरी काम कराल तेव्हा येईल. आणि जर आपल्याकडे कामच नसेल तर आपण लोनसाठी दाखवणार का, ह्या बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात. सो हे सगळं करू शकतो सरकार. पण आज मला असं वाटते की आज एवढे मला मेसेज येतात, एवढ्या बहिणींचे येतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही छोटी मोठी कामं नाही देऊ शकत आहात. कुठे कंपनी उभारून तिथून तुम्ही रॉ मटेरियल महिलांसाठी चालू तुमच्या 1,500पेक्षा ना तुम्ही जर त्यांना व्यवसाय करण्याची संधी दिलात ना, तर वर्षाला महिन्याला 1,00,000 रुपये कमवण्याची पण ताकद एखाद्या स्त्रीमध्ये असते आणि महिलांमध्ये असते. सो त्यातलं काय कोण करणार नाही काम, कारण की त्यांना माहिती आहे की 1,000-1,500 रुपये दिल्यानंतर लोक लगेच म्हणजे पिघळतात. आणि तसंच झालं, जसं की आता इलेक्शनला वगैरे तुम्ही बघू शकता, इलेक्शनच्या पिरियडमध्ये मस्त मस्त योजना, खूप मोठी आश्वासनं सगळ्यांना दिली. आणि आत्ता 5 वर्ष तुमच्याकडे कोणी बघणार नाही. तुम्हाला घर चालवायचं आहे, तुम्हाला कामं करायचे, तुम्हाला व्यवसाय करायचं आहे, तुमचं तुम्हीच बघायचं. कुठेतरी आपलं पण चुकतं, आपण वोट करतो, आपण 500,000 रुपयाकडे बघतो आणि आपण त्या उमेदवाराला निवडून देतो, त्याच्यामध्ये आपणच कारणीभूत असो. पण आता त्या गोष्टी बोलून काय होणार नाही, कारण की दर इलेक्शनला, दर वोटिंगला हेच होणार आहे, याच्यामध्ये काय चेंजेस होणार नाही आहे. पण आता हेच रडगाणं आपण घेऊन बसायचं का, की बाबा तो आला त्याने काय नाही केलं, हा आला याने काय नाही केलं. पण त्याच्या जागी जर आपण स्वतःमध्ये क्रिएटिव्ह, महिला म्हटलं की तिच्या अंगामध्ये कला आल्याच, असं कोणती महिला नाही आहे की तिच्या अंगामध्ये कला नाही आहे. हां ठीक आहे, जी माझ्या अंगामध्ये कला आहे ती कदाचित तुमच्या अंगामध्ये नसेल, पण बऱ्याच महिलांमध्ये वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी असतातच आणि त्या करतातच. कोणाच्या स्वयंपाकघरात असते तर ती जेवण छान बनवते, कोण गाते छान, कोण डान्स करते, कोण ज्वेलरी मेकिंग वगैरे करते. म्हणजे बऱ्याच कला महिलांमध्ये असतात. फक्त एवढंच असतं की आपण त्या कुठेतरी दबून ठेवतो, म्हणजे त्या बाहेर आणत नाही आणि आपण दुसऱ्यावर डिपेंड राहतो की मला तुम्ही काम द्याल का, मला हे द्याल का. तुम्ही जर स्वतःहून स्वतःला ओळखायला सुरुवात केलात ना, तर तुम्हाला तुमच्यामध्ये एक व्यावसायिका दिसेल आणि ती व्यावसायिका ॲटोमॅटिक बाहेर येईल, तुम्ही बाहेर काढलात तर. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा प्रयत्न करा की तुमच्या अंगामध्ये कोणती कला आहे. तुम्ही प्रोडक्ट बनवायला, म्हणजे एका ताईने मला मेसेज केला होता की मी रॉ मटेरियल कुठून आणू. आता मला माहिती नाही त्यांचा कसला बिझनेस आहे तो. त्यांनी फक्त मला एवढंच विचारलं की ताई रॉ मटेरियल कुठे भेटेल आणि तो माल विकला कुठे जाईल. आता मी लास्ट टाईम सांगितलं होतं की ज्वेलरी मेकिंगचं जे रॉ मटेरियल असतं ते मालाडला मिळतं, भुलेश्वरला मिळतं. तसं त्यांनी कुठलं ते मेन्शन नाही केलं, त्याच्यामुळे मला त्यांना व्यवस्थित रिप्लाय नाही देता आला. सो तुम्ही काय करताय ना ते आधी सांगा, त्याच्यावरती आपण ठरवू शकतो की ते मटेरियल कुठून आणायचं. तुम्ही जर एखादी वस्तू बनवायला तुम्हाला येते तेही मला कळवा, कारण की माझ्याकडे जर असे काही प्लॅटफॉर्म असतील सेलिंगचे, विकायचे, तिथून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून कस्टमर देऊ शकते, डीलर म्हणजे एखादा देऊ शकते. मोठे इथे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याबरोबर मी तुमचं टाईप करून देऊ शकते. पण तुम्हाला काय बनवता आलं पाहिजे. प्रत्येक वेळा डिपेंड राहू नका, म्हणजे कोणावर असेल, माझ्यावर असेल की ताई आम्हाला काही काम मिळेल का, कारण की मी पण एवढी मोठी व्यावसायिका नाही आहे की मी एवढ्या पूर्ण महाराष्ट्रात कामं देऊ शकते. सो महिलांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की आपल्यामध्ये जे काही कला आहे, तुमच्यामध्ये काय गुण आहे तो शोधा आणि तसं तुम्ही स्वतःला, म्हणजे सकाळ संध्याकाळ कपडे, भांडी, जेवण याच्या व्यतिरिक्त पण खूप मोठी दुनिया आहे. ते करता स्वतःसाठी थोडासा अर्धा 1 तास वेळ काढा आणि विचार करा की तुम्हाला काय येतं. तुम्हाला जे येतं ते प्लीज कमेंट्स करून सांगा, आपण त्याच्यावरती नक्की विचार करू. ते बनवता येतं, कसं येतं हे मला सांगा, मग मी तुम्हाला विकण्यासाठी मदत करेल. सो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि छान वाटते की तुम्ही कमेंट्स करता, अशाच कमेंट्स करत राहा. तुम्हाला जर काही दुसऱ्या आयडियाज पाहिजे असतील तर त्याच्यावरती पण कमेंट्स करा, आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ करूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय.